नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी प्रियंका पवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे. मला माहिती खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे, कारण मी सासरी आहे, त्यामुळं खूपच नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकतर व्हिडिओ पोस्ट केलेले पोस्ट पण होत नाहीत, तुम्ही बघू शकतात. कारण इंस्टाग्रामला पण माझे पोस्ट काही नाही गेले तर, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं. तर बघू शकता छानपैकी अशी साडी हे घातलेली आहे. तर चला मग आता मी चेंज करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर फायनली मी साडी हे घातलेली आहे आणि कशी वाटते हे मी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. असं ओव्हर काही नाही केलं, आपलं नॉर्मलच केलेलं आहे. तर चला, तर मग आम्ही वडाला आलेला आहे. तर तिथं पूजा हे करण्यासाठी देवबाप्पा आहेत. आमच्या इकडं देवबाप्पा म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात माहीत नाही मला. तर बघू शकतात, पहिली मी पूजा ते करून घेतली. नंतर मग मी आपले फेरे घालायला गेले. 7 फेरी म्हणतात, 7 फेरे किंवा तुमच्या इकडं जे म्हणतात ते. तर नंतर ते मारल्याच्या नंतर अगोदर तर काय शूट केले नाही, मी मुलीला घेतलं. माझा दोरा थोडासा अडकला होता, त्यामुळे मी करत होते. तर नंतर फेरे हे झाल्याच्या नंतर खूप असं म्हणजे देवबाप्पा सांगतात खूप असं पूजा हे करायची. तर खरंच खूप छान वाटते पूजा करून. आणि तुमच्या इकडं उपवास किती दिवसाचा पकडतात हे बी मला नक्की सांगा, कारण आमच्या इकडं तर 3 दिवसाचा कोणी पकडतं आहे, कोणी 2 दिवसाचा आणि कोणी तर 1 बी दिवसाचा पकडतं आहे. तसा तर मी 2 दिवसाचा पकडलेला होता, कारण आज वटपौर्णिमा त्याच्या आदल्या दिवशी मी पकडलेला होता. जोपर्यंत पूजा आहे आणि आमच्या अहोंचं जेवण होत नाही तोपर्यंत उपवास सोडायला जमत नाही आम्हाला. तर चला, तर मग पूजा झाल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालते ते, त्याच्यासाठी काही ना काही कुणी घेतं आहे, म्हणजे कारण प्रदक्षिणा किती झाल्यात ते लक्षात राहावत म्हणून. तर आम्ही घेतलेली होती हातामध्ये शेंगदाणे. प्रदक्षिणा म्हणजे जेवढ्या आपल्याला प्रदक्षिणा घालायचे तेवढ्या शेंगदाणे आपल्या हातात ठेवायची आणि एक फेरी झाली की ते शेंगदाणा आपण पूजा केली तिथं टाकून द्यायचा. तसं आम्ही सगळ्यांनी केलं, कारण बघू शकता सगळ्यांची प्रदक्षिणा चालू होत्या, कारण जवळपास आम्ही एक ग्रुपमधल्या झालतात. पूजा हे झाली होती आणि सगळं झाल्याच्या नंतर देवबाप्पा आरती पण करतात वडाची. तर चला, तर मग फायनली पहिलं आम्ही प्रदक्षिणा घालून घेतात. तर तुम्ही नक्की पहा कंटिन्यू ब्लॉग, कारण खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे आणि स्पेशल खरं सांगते मी वटपौर्णिमाचा केलेला आहे. आता माहीत नाही खरं, आज तर पोस्ट करणार आहे व्हिडिओ, तर कधी होते, आज होते या उद्या होते हे पण माहीत नाही, कारण एवढा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणजे खूपच, आणि त्यामुळे पोस्ट काही होत नाहीत व्हिडिओ. तर नक्की पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन बी प्रेस करा. असेच माझे व्हिडिओ पाहत राहत जा, कारण तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात माझे हे बी मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि सगळे म्हणत असतील कसे पदर हे, आणि खरंच आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्यातून गावोगाव प्रथा असते पदर, आणि आमच्या इथं तर पदर घ्यावंच लागते. तर तुम्ही बघू शकतात तर छानसं, आणि खरं सांगते मला पण खूप आवडते पदर घ्यायला, त्यामुळं मी स्पेशल तसा पदर काढून पदर घेत असते, कारण मला तर खूप आवडते. आणि जी माझी पाठीमागं आहे ती माझी बहीण प्लस जाऊबाई आहेत, म्हणजे सख्या जाऊबाई, आम्ही चुलत बहिणी आहात. तर जास्त सगळे म्हणत असतात घरचा व्हिडिओ पोस्ट करत नाही किंवा घरचा जास्त शूट करत नाही करत मी, कारण मला इकडं आल्याच्यानंतर सासरे आल्याच्यानंतर माहीत नाही बिलकुलच टाईम भेटत नाही. तर जास्त काही काम काही नसतं, पण भेटत नाही टाईम मला, आणि आता तर पिल्लू झाल्यामुळं तर जास्तच टाईम भेटत नाही. तर आमच्या बघू शकता प्रदक्षिणा हे झाले आहे, तर आम्ही आमची आता पूजा करीत आहोत. पूजा नाही, आरती करत आहात, कारण आम्ही असं 4-5 जणी झालेला होता, तर आरती करून घेतली. आणि सुरुवातीपासून घरीपासून शूट करायला ना, एकतर मला ताट घेता येणं गेलं तर शूट करता येणं गेलं, तसं थोडंसं मुलीला शूट करायला लागलं इथं आल्याच्यानंतर, कारण कुणीतरी लागतं शूट करायला, त्यामुळं. तर चला, मग आरती हे झाल्याच्यानंतर ओटी ते भरतात सगळ्या बायका एकूणमकीची, पुन्हा प्लस उखाणा घेतात. उखाण्याची जास्त शूट करता आले नाही, कारण आवाज व्यवस्थित येईना गेला या. तर तरी पण मी उखाण्याचे याचे सगळे शूट घेईलच, आणि नक्की पहा कसे छान छान उखाणे घेतलेले आहेत.
आमचं सगळं झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो मारुतीच्या मंदिरात. तर आज मंदिर बी उघडं होतं कारण दर्शनासाठी येतात म्हणून. आणि कंटिन्यू खरंच ब्लॉग इथून पुढे करणं झाला नाही. मी विचार केला तर घरी जाऊनच एंड करन, पण झाला काय नाही, त्यामुळे हा ब्लॉग मला इथंच एंड करावा लागते. तर असाच ब्लॉग माझा पाहत राहिल्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू सो मच. आणि कसा वाटला माझा हा लूक साडीचा तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय, टेक केअर.